आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। त्यानंतर त्याच ठिकाणी महाविकास आघाडीची सभा देखील होईल। पुतळ्याच्या वैशिष्ट्यांचा आणि सभास्थळांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरामध्ये हा सर्वात जुना तलाव आहे। निसर्गरम्य तलाव, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात आणि याच तलावाच्या काठावरती हा अत्यंत सुंदर असा देखणा असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण पाहू शकता। या पुतळ्याचंच आज उद्घाटन होणार आहे। शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचेच संजय राऊत, भास्कर जाधव, तर काँग्रेसकडून स्थानिक आमदार सुनील केदार आणि स्थानिक खासदार श्यामकुमार बर्वे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल देशमुख सगळी अशी महाराष्ट्र विकास आघाडीची तमाम मोठी मंडळी इथे जमा होणार आहेत। आणि या कार्यक्रमासाठी खूप जय्यत तयारी केलेली आहे। पुतळ्याबद्दल जर बोलायचं झालं तर पुतळ्याला दोन्ही बाजूला म्युरल्स आहेत। एका ठिकाणी शिवबाला छान छान गोष्टी सांगणाऱ्या जिजाऊंचं म्युरल आहे आणि दुसऱ्या बाजूला पण तसंच म्युरल आहे, तिकडे जाऊया। पण आत्ता समोर हे जे दिसतं आहे, प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसाहिष्या मुद्रा भद्राय राजते, शिवरायांची राजमुद्रा त्याची कृती इथे पाहायला मिळते। आणि इकडे या बाजूला जर आपण बघितलं तर इथे रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये बाळ शिवबांनी जी प्रतिज्ञा घेतली होती ते दृश्य, कुमारवयातील शिवबांनी जी प्रतिज्ञा घेतली होती ते दृश्य इथे साकारण्यात आलेलं आहे। आणि आजच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे, आपण पाहू शकतो इकडे। आणि आपला प्रयत्न असेल की हे जे कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। हा टेक 2 कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कळमेश्वरचा हा गुरु गोविंद सिंग चौक आहे। नागपूर काटोल रस्त्यावरतीच हा कार्यक्रम होणार आहे। आणि आपण बोलूया, 30 वर्षाचा हा तरुण आहे सागर देशमुख, मूळचा कळमेश्वरचा, जे स्कूलमधून शिक्षण घेतलेलं आहे, स्कल्प्टर आहे आणि त्यानेच आपल्या हाताने हा पुतळा उभारलेला आहे। सागर, किती अभिमान वाटतो आपल्याच गावासाठी असा देखणा पुतळा, अश्वारूढ पुतळा करण्याचा संधी मिळाली। पुतळ्याबद्दल काय सांगशील? अभिमान तर खूप आहे सर, कारण पुतळा म्हटलं म्हणजे ती एक निरंतर काळाची गोष्ट असते। आणि मी गेल्यानंतर माझ्या जे नातेवाईक राहतील किंवा माझे जे मुलं बाळं राहतील, नातू राहतील, ते बघेल आणि सांगेल की हा पुतळा पिढ्यानं पिढ्या चालणारी गोष्ट आहे। बरोबर। पण पुतळ्याबद्दल काही सांगशील का? उंची किती, त्याला आतमध्ये काय केलेलं आहे, म्हणजे रिकामं आहे, आतमध्ये काही भरलं आहे, फाउंडेशनबद्दल काय सांग? हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि अश्वरूढ असा पुतळा आहे। आणि हा पुतळा जो तो पूर्णपणे ग्लास फायबरमध्ये आपण बनवलेला आहे। त्याच्या आतमध्ये आपण जे सांगाडा असतो किंवा जो सांगाडा जो आपण चबुतऱ्यावरती फिट करतो, तो सांगाडा आपण स्टीलमध्ये तयार केलेला असून हीटचा कोणताही त्रास त्या फायबरला नाही व्हावा म्हणून आपण त्याच्या आतमध्ये इन्सुलिन फोम भरलेला आहे आणि याला डिको कलरमध्ये कलर केलेला आहे। तसेच चबुतराच्या तिन्ही बाजूला आपण म्युरल लावलेले आहेत। दोन बाजूला शिवरायांच्या जीवनातील प्रसंग आपण तिथे दाखवलेले आहेत आणि समोर राजमुद्रा आपण शिवरायांची केलेली आहे। याच्या स्ट्रेंथबद्दल, याच्या शक्तीबद्दल, स्थैर्याबद्दल ज्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, कारण मालवणला जी घटना घडली ती घटना तशी पाहता त्या संदर्भामध्ये काय काय सांगू शकतील? काय परवानग्या मिळवल्या आहेत, काय तपासण्या झालेल्या आहेत, काय चाचण्या झालेल्या आहेत? एक इंजिनिअरिंग सर्वे आम्ही केलेला होता की 2-4 आम्ही इंजिनियर्स इथे आणून त्यांनी त्या स्टॅबिलिटीची सगळी चौकशी टेस्टिंग करून घेतलेली आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पुतळा एकदम ओके आहे, कारण सगळं माइल्ड स्टीलमध्ये काम केलेलं आहे। खूप खूप धन्यवाद। तर सांगायचा मुद्दा असा की मालवणला जे घडलं ते महाराष्ट्राच्या दुसऱ्या बाजूला विदर्भात सुद्धा त्या विषयाची चर्चा व्हावी असा काहीसा हेतू आपल्याला म्हणता येईल आजच्या या कार्यक्रमामागेही असू शकतो। कारण प्रत्येक जे वक्ते आहेत, नेते आहेत, ते आपल्या भाषणामध्ये
मालवणच्या त्या घटनेचा उल्लेख नक्की करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवत आहे, त्यामुळे नक्कीच तो विषय निवडणुकीच्या पूर्वी विदर्भातसुद्धा चर्चेला जावा अशी काहीशी महाविकास आघाडीची यामागीची रणनीती असू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।